नाही म्हणलं बघा मग नाही मावशी म्हणले एक आज बॅग बी दिसते मला. तर मी म्हणलं मग ती बॅग बी खोला तुम्हीच. मग त्याने खोलले, खूप सारे बंडल होते पैशाचे. माझ्यासोबत ना पुण्यातल्या अंजू मानेताई आहेत, ज्या कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्या व्हायरल होण्याचं कारण मी तसंच आहे, गेल्या बऱ्याच दिवसातून आनंदाची बातमी पुणे शहरातून आली म्हणावी लागेल. कारण या ज्या ताई आहेत ना, त्यांनी एक 10 लाख रुपयांची बॅग, ऍक्च्युली ह्या कचरा वेचक आहेत. किती दिवसापासून तुम्ही कचरा वेचता ताई? मी लहानपणापासून कचरा वेचते आणि आता 25-20 वर्ष स्वच्छ आहे ना, त्याच्यामधून आम्हाला स्वच्छतेचं काम आहे. आता मला सांगायचा उद्देश हाच ना की याच सदाशिव पेठेत त्या गेल्या अनेक वर्षापासून काम करतात. तिथे एक 10 लाख रुपयाची बॅग त्यांना सापडली, पण त्यांनी मोहाला बळी न पडता ती बॅग ज्याची होती ते सगळे पैसे ज्याचे होते त्याला देऊन टाकले, आणि म्हणून यांचं कौतुक होते. ताई, काय झालं होतं त्या दिवशी नेमकी? कुठे तुम्हाला ती बॅग सापडली आणि मग पुढचं सगळं कसं होतं? तो माणूस कसा शोधला तुम्ही? आता कचरा सकाळी कचरा गोळा केला, सगळं घरोघर जाळून सगळ्यांचा गोळा करून तिथं गाडी थांबवली आपली, नाही का. आणि खूप कचरा खाली पडला होता, तर मी आपली टाकला गाडीमध्ये, आणि ती पिशवी मला गाडीमध्ये टाकली. ते गोळ्या अशा पडल्या खाली, म्हणून मी ती पिशवी अशी म्हणलं आपल्यात मेडिकल लाईनची, म्हणून ती उचलून साईडला ठेवली. आणि मग ते मुलगा आला तिथनं, त्याला म्हणलं काही पिशवी आपल्या लाईनीची आहे का बघा, आणि त्याच्यामध्ये नाही का गोळ्या औषध आहे, एक कागद आहे, वही आहे. मग त्या मुलांनी नाही का बघितलं, तेव्हा फोन लावले सगळीकडे लावण्यावर मग ते म्हणलं थांबा मावशी, नाही का याय नाही कोण, थांबा याय नाही कोण. म्हणलं बघा मग, नाही का. अच्छा, त्याच्यात काय असं नाही म्हणलं बघा मग नाही मावशी म्हणले एक आज बॅग बी दिसते मला. तर मी म्हणलं मग ती बॅग बी खोला तुम्हीच. मग त्याने खोलले, तर खूप सारे बंडल होते पैशाचे. पैशाचे खूप सारे बंडल होते, त्यानेच खोलले. मग खोलल्याच्या नंतर म्हणलं नाही इकडे आणा ते पैसे, कुणाचे आहेत मी देणार. सगळे जमले असतील ते पैसे? हो सगळे जमले. ते म्हणले हे पैसे आहेत ना सगळे मी नाही का मी जे आहे त्याला देणार, मी कुणाला नाही देणार. तर आधार कार्ड, पॅन कार्ड, मग ती पैसे देणार. तर मग ती 2 तास ती माझ्याकडे बॅग होती. बॅग होण्याच्या नंतर ना मी तिथं हे मुलगा होता, तर मग ते मुलाला त्यांनी बोलून घेतला. तो खूप हायपर झालता, फोन केला. तो फोन करत होता, म्हणला माझी बॅग हरवली, मला फोन नको करू. अरे म्हणला येडे ये इथं, मावशी इथं बॅग घेऊन बसली तिची. म्हणजे ज्या मुलाची बॅग काय कामाला होता का इथं कुठं? नाही, डिलिव्हरी बॉय. अच्छा, ह्याच्यामध्ये मेडिकल लाईन डिलिव्हरी बॉय. मग ते आला 1-2 तासांनी, खूप हायपर झालता. पाणी बिडी पाजलं, म्हणलं भैया बस जरा, नको हायपर हो, आणि पैसे घे मोजून. काढले बी नाही, काय नाही, तसेच आवळून ठेवल्यात माणसं घेतात म्हणून. ते माझ्या देखत मोज नाही म्हणला मावशी राहू द्या. नंतर नाही म्हणलं नाही का मी आहे, मला तुमचा विश्वास. मग विश्वास नंतर ते बॅग त्याच्या हवाले केली. नंतर ते आला, काय सांग दिले पैसे. आता कौतुक होते सगळं. तुम्हाला कधी वाटलं नाही का ते पैसे कशाला द्यायचे कुणाला, आपण घेऊन जाऊ घरी? 10 लाख रुपये लय मोठी रक्कम आहे. नाहीये, नको आम्हाला कष्टाचेच पाहिजे. कष्ट करूनच मिळवायचे. आता कौतुक होते सगळीकडनं. कुणाकडेच फोन आले तुम्हाला? फोन आता खूप जणांच्या आल्या, सत्कार झाला. हे सरांनी सत्कार केलेत, रमेश बागवानी सत्कार केलेत, अजून भाजप, काँग्रेस, सगळ्यांनी. आईचं कुठं कौतुक झालं? तुला कसं वाटतं आईचं कौतुक होतं? मस्त वाटतंय, असं नाही का, छान वाटतंय, आनंद होतोय आणि प्राऊड फील होतं तिच्याबद्दल. आणि तिला आनंदात बघून आम्हाला असं भारी वाटतंय. सगळ्या मंदिरांनी पण सत्कार केला? हो, मंदिरांनी पण केला. दगडूशेठ मला तिने ना, म्हणजे मी इथं नव्हते, मला घरी म्हणजे मी बाहेर होते, कामात होते. तिचा फोन आला मला दुपारच्या दरम्यानच. ती मला म्हंटली की मला पैसे सापडले. तर मी तिला म्हंटल नाही का की ह्या ऑनलाईनच्या जमान्यात पैसे वगैरे नाही सापडत, एवढं तर नाही सापडत. एक बॅग भरून. आईला कळलं होतं की 10 लाख रुपये? नाही, ती म्हणली बॅग आहे, पैसे मला बोलली नाही. ती म्हणली एक बॅग भरून पैसे सापडलेत. तर मी तिला म्हंटल असं बॅग नाही का, पैसे वगैरे नाही सापडत ऑनलाईनच्या जमान्यात. तर मी तिला म्हंटल फोन ठेव, मी आल्यावर बोलते, नाही का. रागारागात मग मी 1-1.5 तासाने आले आणि म्हंटल काय झालं सांग आता. तर ती मला म्हटली अगं मला ना एक बॅग पैसे सापडले होते, मी त्या माणसाला परत दिले. मग म्हणलं बरं. आणि मला तेव्हा पण विश्वास नाही बसला. मग तो माणूस प्रत्यक्षात आला आणि मग तिला पैसे द्यायला आलता गिफ्ट म्हणून. तर मग मी म्हंटली बघ तो माणूस, त्यांनी त्याला पैसे दिले ना. साडी आणि पैसे दिले. साडी म्हणजे त्यांचेच जे कलिग्स आहेत ना त्यांनी दिले. तर त्याला पैसे द्यायला आलते ना ते. तर मग मी म्हटलं बघ ह्यांनाच पैसे दिले मी. तर मग मला विश्वास बसला. मग दीक्षा ना अंजुताई आहेत, अंजू माने, आणि त्यांची ही कन्या आहे दीक्षा माने.
लेकीलाही आईचं कौतुक वाटते, पण आता केवळ लेकच नाही तर सगळा समाज या आईचं कौतुक करते, कारण जवळपास कचरा व्यवस्थांना 10 लाख रुपये रक्कम त्यांना भेटली आणि इमानदारी दाखवत त्यांनी ती रक्कम त्या माणसाला परत केली आणि म्हणून त्यांचं कालपासून कौतुक होतंय. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.